गर्ल्स, तुम्ही पण असे नेल एक्सटेन्शन्स कधी केलेत का? मी सुद्धा रिसेंटली केले होते फोटोशूटसाठी. पण हे नेल्स जेव्हा काढायची वेळ येते तेव्हा पहिलं मनात काय येतं? चला नेल सलॉनला पळूया, येतं की नाही? आणि दुसरा थॉट येतो, बापरे, हे नेल्स काढायसाठी 500 ते 700 रुपये घालवायचे, नको नको, की घरच्या भांड्याच्या साबणाच्या पाण्यात बुडवून काढू, शिशी शिशी, नो. मग ह्या दोन्हीच्या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी नेल्स कसे काढायचे, तेही फक्त 20 रुपयात. चला तर मग बघूया. चला तर मग नेल्स काढायची रेसिपी बघूया. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लागणार आहे एक बाउल, बोल, वॉटेवर, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे गरम पाणी. पण गरम पाणी इतपतच घ्या की तुमच्या हातांना सोसेल, म्हणजे साधारण कोमट आणि गरमच्या मध्ये किंवा जितपत तुम्हाला सोसेल. फार गरम घेऊ नका, आपले हात आणि नखं आपली येईल. त्यानंतर लागणार आहे शॅम्पू. शॅम्पू कुठलाही चालेल, फार विचार करू नका, केस नाही नखं काढायचे. त्यामुळे शॅम्पू जस्ट तुम्हाला नेल स्पा सारखं व्हावं म्हणून अगदी थोडासा, कुठलाही घेतला तरी चालेल, दॅट्स फाईन. त्यानंतर लागणार आहे ॲसिटोन. ॲसिटोन नसेल तर नेल पॉलिश रिमूव्हर, आणि नेल पॉलिश रिमूव्हर नसेल तर मग गो नॅचरल. थोडासा ॲसिटोन ते नेल पॉलिश रिमूव्हर अगदी 2 थेंब घातले तरी चालेल, ओके. आणि त्यानंतर हे ऑप्शनल आहे, पण मी घालते कुठलाही तुमच्या घरात असलेला बॉडी वॉश. नसेल आणि नाही घातला तरी चालेल, पण काय आहे ना, बॉडी वॉशने ना खूप सुंदर वास येतो, त्यामुळे शक्यतो घातलं तर बेटर. असा सुंदर वास येतो म्हणून बॉडी वॉश. नाही घातला तरीही चालेल. आणि मग काय, मग लागणार आहेत तुमचे हात. आता ते बुडवायचे. थोडंसं असं मिक्स करून घेतलं तरी चालेल, म्हणजे छान शॅम्पू बॉडी वॉश सगळं असं मिक्स होऊन जाईल. असं छान ना 15 ते 20 मिनिटं तुम्हाला असे हात बुडवून ठेवायचे. आता 15 ते 20 मिनिटं शांत बसणं मला तरी शक्य नाही. मग काय करायचं, इंस्टाग्राम रील्स बघू शकत नाही, कारण दोन्ही हात ते ह्यातच बुडलेले. मग काय, नवऱ्याचं डोकं खायचं, आणि तोही नसेल तर स्वतःचीच बडबडायचं. छान असं डीप होऊ दे, ओके. सगळं ते पाणी ना तुमच्या नखांच्या इकडून तिकडून आजूला बाजूला सगळीकडे जाऊ दे, ओके. आता फक्त 10च मिनिटं झाली आहेत, पण तरीही तुम्ही बघू शकता की इथे साधारण नेल्स असे निघायला लागले. मी फारसं प्रेशरही नाही लावलं, आहे की नाही, मॅजिक. अजून 5 मिनिटं मी भिजवते. आता साधारण 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ट्राय करूया. नेल्स निघतायत. नेल्स काढण्यासाठी अशी स्टिक मिळते, ही कुठेही मिळते. ही नेल्ससाठीच, ही फायलर आहे. घरातला तुमचा फायलर वापरला तरी चालेल, किंवा तेही नसेल तर तुम्ही असा नेल कटर वापरला तरी चालेल. शक्यतो पॉइंटेड भाग घेऊ नका, थोडंसं असं कर्वी असलेलं घे, कारण टोचलं लागलं नाही पाहिजे. यू शुड बी व्हेरी केअरफुल. सो चला ट्राय करूया. तर जिथून निघालंय सी, निघालं इझिली. आणि एकदा दाखवते. सी, ही स्टिक किंवा जे काही तुम्ही वापरणार आहे ते थोडंसं असं घालायचं. मला बिलकुल पेन होत नाहीये. आणि तुम्हाला सुद्धा जर थोडं जरी वाटलं की दुखतंय तर परत गरम पाण्यामध्ये भिजवा आणि मगच काढा. कुठलीही दुखापत झाली नाही पाहिजे. बॅक टू माय ओरिजिनल नेल्स. आता बऱ्यापैकी सगळी नखं काढून झाली, फक्त हे 2 राहिले. कधी कधी असं होतं की काही नेल्स स्टबर्न असतात,
सो असं जर झालं तर काय करायचं की साईडला थोडंसं असं ट्राय करा, इथे काढायचं. ओके, बट बी व्हेरी व्हेरी केअरफुल. कुठेही तुम्हाला जरा जरी दुखलं तर प्लीज थांबा, परत गरम पाण्यात तुमची नखं भिजवा, जरासं त्याला थोडंसं सॉफ्ट होऊ दे, ऑटोमॅटिकली ते निघते. कुठेही जोर जबरदस्ती करू नका. ओके, सो आता सगळे नेल्स काढून झालेले आहेत, तुमच्या समोर मी दाखवलंय कसे काढायचे. मला खूप भारी वाटतंय माझे नेल्स. ओके, आणि आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे बफर. तुमचे नेल्स तुम्हाला बफ करायला पाहिजेत. कशासाठी? बिकॉज याच्यावरती ना लावताना जो ग्लू असतो तर तो थोडाफार राहतो, आणि जरी नसेल राहिला तरी यामुळे तुमचे नेल्स परत बॅक टू छान स्मूथ शायनी असे होतात. त्यामुळे थोडंसं बफ केलेलं बेटर असतं. सो असं तुम्ही तुमचे नेल्स असे बफ करा. सो डन. मिळाला की नाही प्रोफेशनल फील फक्त 20 रुपयामध्ये. आता जे राहिलेले पैसे आहेत त्यामधून ट्रीट द्या. मला नको, स्वतःला द्या, किंवा त्या पैशामधून काहीतरी छानसं असं घ्या. हा, पण मला तुमच्याकडून 3 गोष्टी हव्यात. एक म्हणजे लाईक, एक म्हणजे सबस्क्राईब, आणि एक म्हणजे इंस्टाग्राम फॉलो. मी सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. ओके, आणि अशा छान सोप्या छकास टिप्ससाठी मला फॉलो करा. बाय.